शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. आज दिनांक 16 मार्च 2025चा व्हिडिओ आहे. ओम शांताराम सतकर, मुक्काम पोस्ट काणे, आंबेवाडी, तालुका मावळ, जिल्हा पुणेसाठी ओडिसी 3 शेवगा लोडिंग चाललेलं आहे. आपली नर्सरी 1982ची आहे. 35 एकरात नर्सरी आहे. शासनमान्य नर्सरी, खात्रीची रोप. आता शेवगा जे सिलेक्शन करून काढलेलं आहे बघू शकतो आपण, मध्ये पट्ट्यामध्ये दिसतो आहे. कारण ओम साहेबांनी सांगितलेलं आहे की मोठा मोठा शेवगा पाहिजे, त्यासाठी आपण सिलेक्शन करून बाजूला काढलेला आहे. अशा प्रकारे गॅप दिसतो आहे. तर आता ही जी गाडी भरायला चालू आहे ही ओडिसी जातीचा शेवगा आहे. वैशिष्ट्य म्हणजे ओडिसी शेवगा एकदा लावल्यानंतर 5 ते 6 वर्ष बाग चालते. वर्षभर उत्पादन असतं आणि लागवड अंतर आहे 8x5 एकरामध्ये 1000 रोपं बसतात. आता गाडीची थप्पी लावलेली आहे, ती थप्पी बघू शकतो आपण. आणि आजच्या व्हिडिओमध्ये शेवग्याविषयी माहिती घेणार आहे. अशा प्रकारे त्यांना सिलेक्शन करून मोठा शेवगा देत आहोत. तर आता हे शेवगाची जात आहे ओडिसी 3 म्हणून. वर्षभर शेंगा असतात. रोप लावल्यापासून अगदी 3 महिन्यात फ्लॉवरिंग चालू होते. 7 ते 8 महिन्यामध्ये आपल्याला शेवगा बाजारात विकला जातो. पाटील तरी काढू नका, रोपं हलत्यात, काढू नका. तर आता ही जी रोपं आहेत ही रोपं लावताना आपण 8x5 वरती लागवड करायची आहे. म्हणजे सरी सोडताना आपण 4 फुट सरी सोडा. एक सरी बार केली तर आपण 2 ओळीतलं अंतर 8 फूट, 2 रोपातलं 5 फूट अंतर, असं एकरामध्ये 1000 रोपं बसतील. आणि शेवगा जर लावला आपण तर आपल्याला शेवग्यापासून पानापासून मोरिंगा पावडर बनवता येते. त्याचबरोबर इतरही शेवगा शेंग जरी घ्यायचं म्हटलं तर दिसायला शेंग आखूड गावरान दिसते. चवीला शेंग 1 नंबर असल्यामुळं या जातीला मागणी चांगली आहे. आपल्याकडं कोईमुतूर 1-2, त्याचबरोबर अमर 32 आणि ओडिसी 3 या जातीची रोपं मिळतात. आता ॲडव्हान्समध्ये ओडिसी 3 जातीला मागणी आहे. कारण इतर जाती फक्त 3 वर्षे चालतात. ओडिसी जाती 7 ते 8 वर्षे चालते आणि वर्षभर शेंगा. बाकीच्या जातींना ताण द्यावा लागतो, याला ताण द्यायची गरज नाही. क्रॉस पॉलिनेशन होत असल्यामुळे वर्षभर शेंगा मिळतात. हे जे रोप आहे जर आपण क्वांटिटीमध्ये घेतलं तर 30 रुपयानं महाराष्ट्रात घरपोच येईल. लागवडीपासून सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन मिळेल. आता साहेबांनी जी रोपं घेतलेली आहेत ही क्वांटिटी कमी असल्यामुळं रोपाचं त्यांना भाडं लागलेलं आहे. बघू शकतो, बिलच त्यांचं आपल्या हातात आहे. अशा प्रकारे रोप दर आहे. त्याचबरोबर इतरही फळझाडं घेतलेली आहेत आणि रोप लागवडीपासून सर्व त्यांना खत पाण्याचं नियोजन हे अशा प्रकारे मिळालेलं आहे. रोपं लावताना काय करायचं आहे, आळवणी कधी वापरायची आहे, हे सर्व असं प्रत्येक शेतकरी बंधूंना. आता रोपं झाडाखाली उतरणे, रोज पाणी मारणे, सरी पाडून खड्डा घेणे आणि रोपं 8 ते 10 दिवस ठेवल्यानंतरच लागवड करायची आहे. लगेच शेतकरी बंधूंनी आज रोपं मागवली उद्या लागवड करू नका. कारण ही रोपं जी असतात, कुठलीही आपली फळझाडं असतात, 8 ते 10 दिवस झाडाखाली ठेवून रोज पाणी मारायचं आहे, नंतरच लागवड करायची आहे. आता ओडिसी जातीचा शेवगा ज्यावेळी आपण लावतो आहे त्यावेळी 2ऱ्या आणि 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड 1261 आणि ब्ल्यू कॉपरची आळवणी द्या. 1 महिन्यानंतर शेंडे कट करा आणि DAP 10 ग्रॅमचं माप करून रिंग पद्धतीने देऊन मातीची भर लावा.